हाय हॅलो नमस्कार सर्वांचं. आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ जय म्हणून. आता होळीचे ना 2 दिवस खूप रेस्ट घेतली. मुलांचा 10वीचा पेपर होता माझ्या मुलाचा. त्याचा पण पेपर झाले 2 होळीच्या नंतर ना म्हणजे 7 तारखेला 6 तारखेला एक होता आणि बुधवारी एक होता. 6 तारखेला एक होता. हां वाटतं ना 4 तारखेला एक होता आणि 6 तारखेला होता. त्याच्यामुळे माझे हे शिवायला वगैरे कपडे आलेले होते. त्याचा खूप सारा पसारा आमच्या घरामध्ये पडलेला होता आणि मी इकडे शिवायला 2-3 दिवसच रेग्युलर कंटिन्यू शिवले. त्याचा अभ्यास होता, त्याच्यामुळे जास्त काही मी इकडे लुडबुड केली नाही. पण आता आज म्हणलं सगळं व्यवस्थित अस्तर वगैरे फॉल ठेवावे. ब्लाऊज वगैरे जे शिवायचे आहेत ते अर्जंट होते ते शिवून दिले आणि बाकीचे जे शिवायचे आहेत ते तसेच पडलेले आहेत. तर बाकीचे आता कटिंग करून घेते. जास्त जसे जसे येतील तसे तसेच मी शिवलेले आहेत. पण बाकी अजून अर्जंट म्हणजे होळीसाठी जे होते ते शिवून दिले आणि असे जातात आहेत ना ते शिवायचे आहेत. आणि अस्तर वगैरे पण खूप सारे पडले घरामध्ये, असेच पटापट पटापट काढलेले. आणि इकडे मी ना धागे वगैरे घ्यायला गेली होती ना तेव्हा असे ड्रेसचे ब्रॉच असतात ना आपले वन पीसचे वगैरे फ्रॉकचे, ते असे वेगवेगळे ब्रॉच आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही असे आहेत, असे ब्रॉच आणलेले आहेत. 10 रुपयाला एक भेटला ब्रॉच मला मिळाला. पाहू शकता असे ब्रॉच आहेत आपले वन पीसला वगैरे इकडे कमरेच्या साईडला वगैरे लावण्यासाठी. हे ब्रॉच आणलेले आहेत मी. आणि धागे वगैरे पण आहेत, 3च आणले. दुसऱ्या कलरमध्ये पण घ्यायचे होते पण मला त्या दिवशी एवढी घाई होती ना की बघण्यासाठी पण वेळ नाही. का तर मला घरी ट्रेन पकडून घरी येऊन हे ब्लाऊज वगैरे शिवायचे होते म्हणून मी काहीच नाही जास्त घेतलं. आणि आता हे ड्रेस पण आले शिवायला. काही ब्लाऊज कट केलेले आहेत, काही शिवायचे आहेत. हे ड्रेस पण एक कुर्ती आले शिवायला आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये अगोदर दाखवलं होतं वन पीस शिवण्यासाठी. माझ्या लक्षातच नाही त्याचा व्हिडिओ घ्यायचा. खूप छान झालाय पण अगोदर म्हणजे तिला मी शिवून दिला तर ती तब्येतीने माझ्यापेक्षा थोडी जास्त तब्येतीनं आहे. तर तिचं असं होतं की प्लेट्स वगैरे देऊ नको, क्रॉसमध्ये पण नको कट करू, प्लेनमध्ये असं शिव, क्रॉस वगैरे घेऊ नको, प्लेनच शिव, प्लेट्स वगैरे नाही आले पाहिजे. तरी पण मी म्हणलं घेर, तर ती म्हणते मला घेर पण नको. तर मी अख्खा प्लेट्स दिलेला होता. परत ती दिला आली इकडे दाखवलं ती बोलते मला असं आवडत नाही. मग परत पुन्हा ते बीट्स काढल्या आणि मग पूर्ण प्लेन केलं आणि मग तिला दिला. मग तिने वेअर केला. तर माझ्या लक्षातच नाही आहे तो त्याचा व्हिडिओ घ्यायचा. तर बघेन आता. सॉरी म्हणजे मी तुम्हाला दाखवलं, तुमच्याशी शेअर केलं आणि त्याचा व्हिडिओ काही मी घेतला नाही आहे. ते एका ताईने ना मला कधीच हे ब्लाऊज दिलेलं होतं शिवण्यासाठी आणि त्याचं ब्लाऊज मी कट करून ठेवलं. म्हणजे मी खूप सारे ब्लाऊज मी हे केले, शिवून त्यांचे दिले. आणि एक त्यांचं मागे होतं एक पीस कट करून ठेवलेलं होतं आणि त्यांचं मापाचं पण ब्लाऊज दिलं मी आणि माझ्या लक्षातच नाही. रेट ठेवले ब्लाऊज बघा किती दिवस झालं त्यांना मी शिवून खूप वगैरे पण लावून ठेवलेले आहेत. पण त्यांना मी किती वेळा बोलली का तुझं मापाचं ब्लाऊज द्या, फिट करून देते, जशी काय त्यांनाच गरज नाही ह्या ब्लाऊजची. तर मी त्यांच्या मागे 3-4 वेळा, बरेच वेळा 4-5 वेळा त्यांना फोन पण केला. तर हातशिलाई वगैरे सगळं करून मी ठेवलं आहे. फक्त फिटिंगच्या लास्टच्या टॉपच्या एक शिलाई म्हणजे आणि मार्जिनच्या शिलाई अशा 2-3 शिलाई मारायच्या आहेत, एवढेच राहिलेलं आहे. हुक वगैरे पण लावून घेतलेले आहेत. पण त्यांना त्याची गरज नाही तर आपण तरी काय करू शकतो. असे कस्टमर असतात ना काही काही एवढे. त्यांना आता मी होळीमध्ये पण बघा एक ब्लाऊज म्हणजे सगळ्यांची ब्लाऊज शिवली. एक आलेले लाचचे अर्जंट बोलतात शिवून द्या मला, तर मी तो शिवला पण अजून ते घ्यायलाच नाही आले. कटोरीवाला आहे, 36 छातीचा आहे ब्लाऊज. मग असा वैताग येतो ना, खूप वैताग येतो. 36 छातीचा आणि मागे असा अजून फिटिंग नाही केलेलं. बघू शकता असा आहे त्यांचा ब्लाऊज. व्यवस्थित दिसत नसेल असा चौकोनी गळ्याचा. तर ह्याला फिटिंग करायचं आहे, असाच पडलेला आहे. आणि हा बघा मी यांचा कस्टमरचा हा ब्लाऊज असा बांधून ठेवलेला आहे. हा अर्जंटमध्ये मी किती अर्जंट म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी सकाळी मी 4:30-5 वाजता उठली. डिझाईनचं एक फुगे ओलं पिस्ता कलर होतं ते
मला बोलली अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये का त्यांना अर्जंट द्यायचं होतं. मी ते पहाटे उठून शिवलं, नंतर हे शिवलं सकाळी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत शिवलं असेल. आणि माझ्या घरात चहा पण अंघोळ केली तशीच बसली मशीनवर, चहा पण नाही पिला. आणि माझ्यामुळे त्या दुसऱ्या लोकांची पण झोपमोड झाली. आणि ते बघा हे ब्लाऊज घ्यायला सुद्धा नाही आले. एवढा राग येतो ना, खूप राग येतो. असं ब्लाऊज आहे. 40 छातीचं 41 का 40 छातीचं हे ब्लाऊज आहे. अर्जंटमध्ये शिवलं. कटोरी ब्लाऊज आला आहे, पाहू शकता. फुगेवालेच आहे पुढे असं फुगेचं आहे. असा राग येतो ना की बस, म्हणजे आपण अर्जंट त्यांच्या वेळेला शिवून द्यायचं, ते आपण शिवल्यानंतर ते येणार नाही. असे तुमचे पण कस्टमर आहेत का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे त्यांच्या मापाचं ब्लाऊज आहे. तर असं मी त्यांचं ब्लाऊज हे ठेवलेलं आहे इकडे. खूप सारे ब्लाऊज शिवायचे पडलेत, पिशवी भरले. आणि माझ्या बहिणीचे पण गावावरून तिने दिलेले आहेत ब्लाऊज, ते पण शिवायचे आहेत. होते इकडे बघा ब्लाऊज मी असे काढून ठेवलेले आहेत बघा. हे कस्टमरचे आहेत ब्लाऊज, एक कट केलेल्यातलं राहिलंय शिवायचं. आणि हे एक आहे, हे कट केलेलं आहे. हे वेलवेटचं आहे असं मेहंदी कलरचं. आणि हे साधे आहेत, म्हणजे अजून याच्यातले ब्लॅक कलर आहे, लांब बाहीचं आहे. 2 आहेत, म्हणजे ग्रे कलर आणि व्हाईट कलर. किती फरक झाले घडीवर बघू शकता. अजून याच्यातलं ब्लॅक कलरचं आहे. आणि हे कुर्तीसाठी दिलेलं कापड आहे. छान असं छोट्या मुलीची कुर्ती आहे वाटतं, नाही म्हणजे तिचं हे नाही दिलं त्यांनी, माप नाही दिलं ते. मी असंच कापड आणून दिले, बोलले होईल का बघा. 12 वर्षाची मुलगी, म्हणजे 8वीला आहे ती, 13 वर्षाची असेल 8वीला तर असं पीस आहे हे. यांनी बोलले तू कुर्ती शिवा, छोटी कुर्ती असते ती धोतीवरती असते ना घालायला, किंवा पटियालावर तशी शिवायची आहे. किंवा त्यांचं ते बोलले बघू मुलीला विचारते, तर त्याने असं पीस दिलेलं आहे. तर हे एवढी ब्लाऊज मला शिवायचे आहेत 2 दिवसामध्ये. मुलांची एक्झाम बघत दिवसामध्ये, एका दिवसामध्ये पण मी शिवू शकते. पण मला त्याच इकडे टी व्हीवरती तो अभ्यास करतो ना, इकडे मुलाचा माझ्या ना टी व्हीवरती यूट्यूबवरती अभ्यास चालू असतो. आणि त्याच्यामुळे मला काही शिवायला भेटत नाही. मग मी काय करते, तो जरा त्याचा थोडा रेस्ट करायला लागला किंवा कुठे इकडे तिकडे गेला, थोडासा पाय वगैरे दुखले, तर मी पटकन शिवायला बसते. टाका वगैरे भरून ठेवते, थोडंफार शिवण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळी त्याला थोडं 1 तासभर मी ब्रेक देते. तो घेतो, म्हणजे त्याला बसून बसून त्याचे पाठ आणि पाय पण दुखतात. त्याच्यामुळे मग तो जातो की तेव्हा मी पटकन शिवायला बसते. का तर कटिंग वगैरे मी अगोदरच करून घेतलेलं असतं. कटिंग वगैरे करून धागे वगैरे तिकडे मशीनला मी जोडून वगैरे, थोडा टाईम भेटला की पटकन धागा वगैरे जोडून घेते. मग तो गेला बाहेर की रेस्ट करायला, पटकन मी शिवून घेते. एखादं ब्लाऊज होतो शिवून, कधी कधी होत पण नाही मग शिवून, काही काम असलं की तसं. त्याच्यामुळे पण अभ्यास महत्त्वाचा आहे, शिवणं काय तिथेच असल्यामुळे कसं जमत नाही आहे. मग ते हेडफोन लावून वगैरे, एअरफोन लावून वगैरे बसतो कानात ब्लूटूथचं. ते मग बरं नाही ना आपल्याला की तो तसा बसणार आणि आपण शिवत बसणार, त्याचं लक्ष हे होणार. त्याच्यापेक्षा मग ते नाही शिवत मी. आणि मशीन दुसरीकडे नेवली ना, तिकडे जागा पण नाही तेवढं. सगळं बेडरूममध्ये वगैरे, बेड, कपाट, फ्रीज, वॉशिंग मशीन, मग त्याच्यामुळे जागाच नाही आहे होत, तेवढे काही मोठे रूम नाही आहेत. त्याच्यामुळे मग मी हे करते. आणि तर त्याचं असं असतं की नको ना मम्मी शिव, राहू दे ना. पण आपल्याला अशी आवड असते ना, ती आवड अशी पटकन आपण सोडू शकत नाही. आणि इकडे मला शोल्डरला पण खूप सारा त्रास होतो, त्याला पण माहिती आहे, तरी पण मी शिवते. मग त्याचं असं असतं की नको शिव ना, तुला त्रास होतो तर. पण माझं असं आहे, आपली प्रत्येकाची आवड असते, ते आपण पटकन नाही करू शकत. त्याच्यामुळे तर शिवते मी. आणि मी शिवण क्लास जो आहे ना, तो खूप स्ट्रगलने केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं सोडावं असं वाटत नाही पटकन. किती काय झालं तरी, मला त्रास झाला तरी मी थोडं तरी शिवतेच. आणि त्याच्यामुळे भरपूर दिवस झाला, तर मी 1-1.5 वर्ष झालं शिवतच नाही कपडे, मला त्रास होत होता त्याच्यामुळे. आणि ब्लाऊज डिझाईन वगैरे पण खूप सुंदर सुंदर यायच्या बनवायला वगैरे येतात मला. पण मला त्रास झाला, त्याच्यापासून मी बंदच केलं, कमीच केलं. त्याच्यामुळे आता हे शिवायचं पण मी कमीच केलेलं. आता फक्त मी साधे ब्लाऊज बिन डिझाईनचेच घेते, डिझाईनचे जास्त घेत नाही आहे. तरी पण एखादं मध्ये वगैरे येतं,
डिझाईनचं, तरी चंद्रमुखी वगैरे असे आता फॅशन आहे. त्याच्यामध्ये तर जास्त टाईम लागतो डिझाईनमध्ये, त्याच्यामुळे मग मी आता जास्त घेत नाही, साध्यामध्येच घेते. आणि असे इकडे बघा मी ट्रान्सपरंट आपले साडीची बॅग असते त्याच्यामध्ये मी अस्तरफॉल ठेवते. थोडे हे कटिंग होऊन राहिलेले शिल्लकचे तुकडे आहेत, धागे मोठे आणल्यानंतर त्याच्यात शिल्लक राहतो ना अस्तर वगैरे, त्याच्यामध्ये योग कटोरी छोटीशी स्लीव्ज असते ती निघते. असंच फेकून देण्यापेक्षा ठेवलं आहे, ती मॅचिंग जेव्हा होईल कमी पडेल ते मी ॲडजस्ट करते. तर ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे पटकन दिसेल. दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं की दिसत नाही, अख्खं काढावं लागतं. त्याच्यापेक्षा इकडे चेन खोलली की, आणि धूळपण वगैरे बसत नाही आहे. आमच्या इकडे धूळपण जास्त येते, रोडच्या जवळच असल्यामुळे खूप गाड्या वगैरे होतात, त्याच्यामुळे धूळ खूप आहे. तर इकडे छान असं ब्लाऊज वगैरे कट करून माझं ना घेतलेत ब्लाऊज आणि वगैरे कट करून झालेले आहेत बघा. 4 आहेत बिना अस्तरचे आहेत, 2 अस्तरचे आहेत. तर बघू शकता आणि 4 आहेत ना आमच्याकडे बिना अस्तरचे बिना आहेत अस्तरच्या ब्लाऊजला आणि 100 रुपये 2 शिलाई आहेत आहे, ते आणि अस्तरचे अस्तरच्या आहेत ब्लाऊजला 200 रुपये शिलाई आहे. आणि अजून 2 असे आहेत मी ते कट 6 ब्लाऊज करायचे कट होते. केलेले आहेत. ते आता ही खूप लेट हळूहळू झालं मी मग शिवून कट काढेल, नाही केलं. म्हणजे एका हे पहिलं दिवसामध्ये complete शक्य करते नाही आहे शिवून ते वगैरे. आता शिवाय उद्या बसलं तर तर सकाळपासून म्हणजे संध्याकाळपर्यंत उद्या होऊन संडे जातील, आहे, ते जास्त वेळ तर लागणार बघते नाही. उद्या जायचं आहे 4 थोडंसं वाजेपर्यंत बाहेर. होऊन जातील, तर सकाळी वेळ 10ला बसली भेटला तर संध्याकाळी 4 शिवते, वाजेपर्यंत होऊन नाही जातील. तर मग पण संडेला अभ्यासामुळे नाही संध्याकाळी बसत. वगैरे आता शिवेल, हळूहळू म्हणजे शिवून सकाळी काढेल, तुम्हाला तुम्हाला पुढे जमणार नाही शिवायला दाखवेनच. आणि हे संडेला, कटोरी मग आहेत, उद्या साधे आहेत ते बघते 3 आहेत, थोडं ते थोडं व्हाईट करून. ब्लॅक आणि का तर ग्रे लांब सोमवारी बाहीचे अजून आहेत, बाकी छोट्या हाताचे आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटू. श्री स्वामी समर्थ, जय बाळूमामा. तर आता हे ब्लाऊज मला शिवायचे आहेत, आणि वेल्वेटचा ब्लाऊज आहे तो खूप तकलीफ करतो, पण त्याला शिवून काढेल वेल्वेटच्या ब्लाऊजवर, मग बाकीचे शिवेल. तर टेलरचं काम मग खूप चांगलं आहे, पण तेवढाच त्राससुद्धा आहे. पण असू द्या, कुठल्या गोष्टी सोपी नसते, त्रासच असतो. चला पुन्हा एकदा भेटू. श्री स्वामी समर्थ, जय बाळूमामा. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. बाय.